हॅलो गायस, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी स्नेहला भंडारे. तर आज IPL आहे मॅच. तर कोलकाता आणि मुंबई मुंबईची मुंबई इंडियन्स तर मॅच आहे. तर बघूया आता कोण जिंकणार. खूप एक्साइटेड आहोत गाईज. मी तर समोसा खात काय दुखती बघा आदितीचं काय चाललंय. समोसा खात नाश्ता करत येत चाललंय. आता वाजले किती, आता किती ओव्हर राहिले सार्थक सर, मला बघू दे किती ओव्हर बाकी राहिले बघ बरं. म्हणजे आता किती आता ते हे रिव्ह्यू घेते ती आउट झालंय का नाही. तिलक वर्मा तर आउट हे बघा नॉट आउट. आता किती ओव्हर झाले सर. आधी ते साईडला हो, साईडला हो. ओव्हर किती झाले सांग. झाले आता ओव्हर म्हणजे आता कोणाची बॅटिंग कोणाची आणि बॉलिंग कोणाची. तिलक वर्मा बॅटिंग करतोय. कोण. तिलक वर्मा तिलक वर्मा. तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या. हार्दिक पांडे. हा हार्दिक पांड्या हार्दिक पांडे आहे. हा तिलक वर्मा आणि हार्दिक पांडे आहे. लाईट लावा साईडचे. आता बघूया 2020 आहे ना. IPL आहे 2020 नाही. तिलक वर्मा बॅटिंग करतोय. आता तिलक वर्मा बॅटिंग करतोय. हे बघा तुम्हाला मी दाखवते. 1 रन झाले. 1 रन. हे बघा, पण मी आता तोंडाने मी सांगते. हार्दिक बॅटिंग करणार. ते तोंडाने सांगणार आहे ना. काय म्हणतात रे. हे हंपर. रोस्टर नाही पागल. काय म्हणतात. हंपर अँकर अँकर. हा तर नाही. बघूया आता. आता बॅटिंग कोणाची चालू आहे. बॅटिंग आता बॅटिंग हार्दिक पांड्या करणार. हार्दिक पांडे आता बॅटिंग करतोय. आणि बॉलिंग कोण करतोय. बॉलिंग KKR. कोण. KKR. मुंबईमध्ये आपल्या गेला 4. कोण. अरे वा. हे बघा आदित्य नाचायला लागली. बॅटिंग आपली आहे मुंबई आहे. आणि बॉलिंग त्यांची KKR. 18 बॉलवर 20 रन पाहिजे. व्हायलाच पाहिजे काही. प्लीज MI जिंकली पाहिजे. कारण की कोलकाता वर्सेस MI दिस इज व्हेरी मिस टफ मॅच. MIचा फुल फॉर्म आहे मुंबई इंडियन्स वर्सेस टॉप आहे. आदित्य काय बोलते बोल. काहीच बघा MI वर्सेस हे बघा MI वर्सेस कोलकाता. खूप KKR आहे त्याचं. खूप म्हणजे टफ मॅच आहे. आता MIचा फुल फॉर्म आहे मुंबई इंडियन्स. KKR तर माहीत नाही. बट खूप टफ मॅच दिली आहे दोघांनी एकमेकांना. उद्याच्या सुपर किंग वर्सेस राजस्थान कोलकाताची टीम आहे कडक आहे. अंपायर पण आहे कडक आहे. राजस्थान रॉयल्स. त्यांचे सर्व प्लेयर. आता बघूया पण आपले मुंबईवाले हार मानणार नाहीत. आपले मुंबईवाले जिंकणार. आपल्याला 18 बॉल्समध्ये 20 रन करायचे. इट्स पॉसिबल. मला वाटतं आपली होईल बट लेट्स सी. तुला काय वाटतं सार्थक. तिकडे येऊन बोल. ती काढती तेवढं बॅटिंग आहे. तेवढं काढती. आता आपली बॅटिंग आहे. आता बघूया 4 मारते का 6 मारते. कोण बॅटिंग करतंय. हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या बॅटिंग करतोय. आता बघूया काय गेलं. वाईट गेलं. म्हणजे त्याला बॉल मारलंच नाही. बॉल गेला आपला आज असाच. हातातनी गेला. हातातनं सटकला. म्हणून आता रन काय भेटणार नाही आपल्याला. मग आता बघूया काय. आता 4 मारते का 6 मारते. बघा आधी तिथे समोसा घेऊन आले. समोसा खात खात बघणं चालू आहे. आणि उद्या पेपर आहे.
वर्सेस सनरायझर्स. हा, RCB वर्सेस सनरायझर्स. RCB जिंकली कारण की काय जे मी ते जिंकणार. आता बघा 6 झाला. 4 4 झालं बघा. 4 झालं. आता आपले किती राहिले आता? हा, किती राहिले? आता म्हणजे आता 17 बॉल बाकी आहेत. 17 ओव्हर. 17 बॉल आणि 19 रन करायचे होते. पण आता तिकडं बोल ना, ह्याच्यात बोल ना. हा, ते काढून बोल डोळ्याचं. 16 झाले. 7 पण गेलता आज मैदानात खेळायला. 4 क्रिकेट खेळायला गेलता आज खाली. 15 बॉलवर 15 रन. हा, ते काढून बोल. हे बघा किती घामेघूम झालं. गाईस 15 बॉलवर 15 रन करायचे. आता 14 बॉल. आता 1 बॉल टाकला तर 14 बॉलवर 15 म्हणजे 14 रन करायचे. हापूस बघत बघत तुला एवढा घाम आला का खेळून आलास? हा, त्याला घाम भरपूर येतो. बघा आता आदितीचं समोसा संपलेला आहे. ब्रेक घेतलेला तिनं. क्रिकेट बघत बघत खाल्ला तिनं आता. अरे यार 4 लागणार होता, पकडला गाईस. आवड नाही झालं ना? आवड नाही झालं. गाईस आपण आहे ना थोडक्यात मारायला जातो तर ते लोक कुटुंब अशी कॅच पकडून घेतात. मग ते बोलतात ना एकदम 13 बॉलवर 13 रन. तर 13 बॉलवर 13 रन पाहिजे. बघा पोरं दोन्ही पण क्रिकेट त्यांना समजतंय. तेच मला सांगतात कारण की मी व्हिडिओ गाईस आता त्या कोलकाताची बॉलिंग चालली आणि MIची बॅटिंग चालली आहे. 4 चालला आता. असं म्हणतात 4ला. 4ला असं कर. असं पण मी माझ्या ह्याच्याने आणि करते. 6 झाला का असं नाही कर. असं नाही, असं. 6 आणि 4ला असं करतात पण मी अशी करते. असं असा हात असं कर. 4 and 6 आणि असा 6 असं नाही असं. आणि वाईट म्हणल्यावर ते दोन्ही पण हात असे अंपायर असं दोन्ही पण हात असं लांब करतात लांब. वाईट. हा, याला म्हणतात वाईट. कारण क्रिकेट समजते आम्हाला पण. कारण की आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण क्रिकेट बघायचो. मम्मी हार्दिक पांड्याची बॅटिंग. हा, हार्दिक पांड्या खूप भारी खेळतोय. त्यांनी बघूया 6 त्यांनी लगातार 6 चौके मारलेले आहेत. आता बघूया आता खायला बॉलवर 9 रन. काय मारते आता बघूया. 12 बॉलवर 9 रन केलंय त्यांनी. जिंकली मुंबई इंडियन्स. हा, मुंबई इंडियन्स गाईस खूप जवळ आहे जिंकायची. आता 11 बॉलवर 8च रन. 11 बॉलवर 18 बॉलवर 8 रन. कोण जाईल? 8 रन. 8 रन पाहिजे. मग आता एक 6 मारला, 2 6 मारले तरी आपलं इंडिया जिंकणार आहे. आता बघूया. 2 3 4 मारले तरी तरी हा होतंय. चालतंय. कारण काय की 4 4 7 8 4 3 12 4 4 मध्येच 2 बॉलमध्ये 3 बॉलमध्येच 3 4मध्ये इंडिया जिंकली आता आपली. 10 बॉलवर 7 रन. 10 बॉलवर 7 रन. आता फक्त एक 6 आणि एक run. आता एक 6 आणि आता ते जास्त नाही थोडेच बॉल आहे म्हणलं ते पटापट बॅट उचलून मारणारच. आवड हो म्हणून ते 6 नाही तर 4 आता मारणारच. 9 बॉलवर 6 रन. 6 मारायचे. हा, 9 बॉलवर 6 रन म्हणल्यावर आता 6 4 तर आहेच बघा. आता बघूया काय. हा, काय बिल्कुल नहीं लगा और इसी वजह से आता अपनी बघा विकेट गंवाएंगे मला मी दाखवते हे बघा. 20 रन पे आउट हुए आउट कसं झालं? मेरा गिनू में ये पारी थी
लेकिन मैच जीतने के बड़े करीब है, तब विकेट गिरी है मुंबई की। हा हार्दिक आउट झाला विकेट नाही तिलक आउट झालं आवड झाला कोण आवड झाला आपल्यातलं हा आहेत अजून काहीच मला वाटलं की ते लोक आउट झाले म्हणून मी टाळ्या वाजवत. आता एक 4 मारला किती बॉल बाकी आहे आता 8 बॉल बाकी आहे आणि रन किती बाकी आहे 6 अरे सार्थक रन किती बाकी आहे नाही आता 4 नाही 6 6 रन बाकी आहे 8 असं बॉल जरी आपण जर ऐका काय जरी आपण असं थोडं थोडं जरी 6 जरी मारला ना आणि जर आपण असं थोडं थोडं एक जरी मारत गेलो ना एक एक रन घेत गेलो तरी होईल कारण की आपण रन घ्यायसारखं एवढं बॉल असून तर ओव्हर पाहिजे ना जास्त चार जरी आला आणि 2 रन घेतले ना भाई मग संपला खेळ. आता आपल्याला बॉल 8 आहेत आणि किती स्कोर आपल्याला नाही स्कोर आपला 6 आहे जितायला आपल्याला आहे ना सार्थक 6 बॉल पाहिजे ना 6 रन 8 पाहिजे बॉलवर 6 रन. 8 बॉलवर आता नमन धीर आला. नमन धीर. आता नमन धीर आलेला आहे आता बघूया कसं काय आहे 7 बॉलवर 5 नाही चांगला खेळला हार्दिक. 7 बॉलवर 5 आता एक 4 मारला 6 पाहिजे आता 6 मारला ना लय भारी होईल 4 आता फक्त एकच रन पाहिजे आता अजून एक 4 मारला मग जिंकली 2 रन पाहिजे 2 रन पण ते 4च मारणार 2 रन पाहिजे जिंकायला पण ते 4च मारणार ते अशी चुटकुली एक एक रन घ्या घेत असतात 6 जरी मारला तरी तो लयच चांगला आहे. 6 मारणार पण 6 किंवा 6 जास्त सहसा असं लागत नसतो बॅटीवर बॉल जोरात पडला तर ते 6 लागत असतो एकदा आता बघूया लास्ट आता आता तुम्हाला दाखवते आता बघा का रे हे बघा आता लास्ट आहे आता 6 बघा बॉलवर आता 1 इस मैदान में हमने इतिहास बहुत बार बनते देखे जितली. यस काय मारला बहुत लंबे इंतजार के बाद एक मुंबई इंडियन्स ने एक आईपीएल कैंपेन की शुरुआत की है जीत के यस साथ जितली. ही जीता है हे बघा आपली जिंकलेली आहे दिखाया है 2012 के बाद आपली इंडिया जिंकलेली आहे मुंबई इंडियन्सने जीत चुकी है आईपीएल. IPL जिंकली इंडिया बघा डान्स करायला लागले हे बघा सरे मिळायला लागले तिलक वर्मा सूर्य कुमार यादव और अगर आप गेंदबाजी देखें वहाँ होते जर्सी है वहाँ पर वहाँ ट्रेंट बोल्ट है वहाँ अल्लाह के सर पर है और अब तो लॉर्ड ठाकुर Guys. वेल डन मुंबई इंडियंस स्टार्टेड विद अ डब्ल्यू गाईज हार्दिक पांड्यानी काय मारलंय काय बोलूच शकत नाही कारण की त्याच्यामुळे थोडा आपला ग्राफच बदलला आपल्या टीमचा आणि खूप चांगला खेळला हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादव खूप सगळे चांगले खेळले आणि मला प्राऊड आहे MI वरती. सो आपली इंडिया जिंकलेली आहे गाईज इंडिया नाही मुंबईमध्ये खेळत होते है ना अरे नाही टीमचं नाव आहे हा मुंबई इंडियन्स. मुंबई भारताची इंडिया मुंबईमधले आपले क्रिकेटर मुंबई मधले ते लोक आहे म्हणून त्यांचं नाव ठेवलंय मुंबई इंडियन्स. आणि ते होते आपल्या विरुद्ध होते कोलकातावाले KKR. कोलकाता. कोलकाताचे क्रिकेटर होते तर चला गायज आता
IPL जिंकलेला आहे. चला आता आम्ही पण सेलिब्रेशन करतो. इंडिया आता जिंकलेली आहे. आता गाईज आम्ही खाली जाऊन थांब आईस्क्रीम आणतो. खाली जाऊन फॅमिली पॅक करणार आहे आणि मज्जा करणार आहे गाईज. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.